यातलं महत्त्वाचं असं आहे, हे जे कंपनी आहे जिथे व्हेंटिलेटर सप्लाय केले आहे, ही मागच्या वेळेसही तिचे व्हेंटिलेटर जळले. त्याच कंपनीला पवार साहेब त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. अरे पैसे द्यायचे होते राजा, अँटी करप्शनला काम द्यायचं होतं. ते बिचार आपल्या परिणाम सीझन झाल्याबरोबर पहिले म्हणतो आम्ही पहिले तुम्ही वाढत न्या, पहिले पैसे द्या म्हणते आम्हाला 200 रुपये पाहिजे. अरे तुम्ही कोण आहे? सुपर स्पेशालिटी तुमच्याकडे हे पण हा कोणाकडे इथे बायोमेडिकल इंजिनियर नाही आहे. कमाल झाली. बायोमेडिकल इंजिनियर ह्या ठिकाणी नसतं, इतक्या मोठ्या मशीन आता तसं याचं मेंटेनन्स किंवा अजून काय आलं नाही का रे शेष कधी बसवण्यात आले मशीन कधी इथला जबाबदार कोण? तो मंत्री जो आहे त्याला आता विचारला पाहिजे पहिले गुन्हा तर त्या याचा पूर्ण गुन्हा त्या कंपनीच्या मालकावर आणि ज्यानं टेंडर दिलं त्याच्यावर झाला पाहिजे, कारण मागच्या वेळेस झालं ना ते बरोबर. झाल्यावर आता पुन्हा त्याच कंपनीला 3 नवजात बालकांचा जो त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. पण गेल्या 2022-23ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवले होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस असा ॲक्सिडेंट झाला. आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीनमुळेच हा अपघात झालेला आहे. वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. याला जे कोणी या सिस्टीममध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. पण मुख्यत्वे या कंपनीला हे कंत्राटदारानं जे हे मशीना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात. म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आणि ही जी कंपनी आहे या कंपनीवर मी पुन्हा सांगतो की मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि जे या सिस्टीममधले कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. फायर ऑडिट संदर्भात काही आपण फायर ऑडिटच्या संदर्भात मी तर याच्या अगोदरी CS सोबत बोललो होतो. ते सांगतात की आम्ही ऑडिट केलं, ऑडिट करत असतो, परंतु ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुस्त झालेली आहे. ती सुस्त झाल्यामुळेच हा 3 नवजात बालकांचा बळी या प्रशासनानं घेतलेला आहे. अमरावतीच्या विविध 4 रुग्णालयात अशा घटना घडलेल्या आहेत, गंभीर घटना आहेत या. ही अतिशय गंभीर घटना आहेच, पण वारंवार घटना घडल्यानंतर 10 ते 15 दिवस याची चर्चा चालते आणि नंतर ते सगळं प्रशासनही विसरून जाते, सामान्य माणूसही विसरून जाते आणि शासनही विसरून जाते. परंतु यासाठी कायमची उपाययोजना जे करणं गरजेचं आहे ते कोणी करत नाही, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. म्हणून जो तुम्ही प्रश्न विचारला वारंवार घटनेचा, तो वारंवार घटना यामुळे होते. मग काही खाजगी रुग्णालयसुद्धा त्यामध्ये आहेतच, परंतु हे जे काही शासकीय रुग्णालय आहेत तिथं अतिशय गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात. त्याकडे शासनानं लक्ष पुरवणं गरजेचं असते. शासन फक्त जाहिराती आणि घोषणा यामध्ये अडकलेलं आहे आणि यामध्ये अडकल्या असल्यामुळे या नाहक लोकांचा बळी हे शासन घेत आहे. आरोग्यमंत्री येतील आणि ते घोषणा करून जातील, त्यांचं चौकशी सांगतील, पुन्हा अजून दुसरी कोणती
त्यांचं नाव नसेल, आपल्याला माहीत नसेल, ते चौकशी सांगतील. त्या चौकशीच्या फेऱ्यात या लोकांचा जो नुकसान झालं, या लोकांना काय, ही जी मुलं आज दगावली, त्या मुलांचं काय, त्याच्या वडिलांना, त्यांचे जे आई वडील आहे त्यांना काय, हा प्रश्न अनुत्तरित राहते. म्हणून येतील, घोषणा देतील, ते नेहमीप्रमाणे चालते ते.